कस्तुरीगंधा द फ्लावरिंग ट्री भाग 15. श्रीधर पुन्हा घोडागाडीत येऊन बसला. त्याच्या हातातला फुलांचा द्रोण पाहून त्याच्या वडिलांना जरा आश्चर्यच वाटले. घोडागाडी पुन्हा धावू लागली. काय, तू ही फुले आणण्यासाठी बाजारात गेला होतास? वडील काय समजायचे ते समजले होते, तरीही त्यांनी विचारले. हो, म्हटलं चांगल्या कामासाठी जातो तर प्रसन्न मनानेच गेलो तर काम पण उत्तम होईल. तुम्ही बघा बाबा, व्यापार करताना ही फुले समोर असली की सगळं काही ठीक होईल. श्रीधर द्रोण सोडवत फुलांचा वास घेत म्हणाला. तू प्रसन्न झाला आहेस हे मला माहीत आहे, पण या फुलांच्या वासाने की? वडिलांनी आपले वाक्य मध्येच थांबवले. तुम्ही जो विचार करत आहात तो अगदी बरोबर आहे. मी फुलांच्या वासाने नव्हे तर फुलवालीला पाहून प्रसन्न झालो आहे. श्रीधर हसला. तू जे काही बोलत आहेस ते जरा भान ठेवून बोल. वडील जरा ओरडले. यात भान ठेवण्यासारखे काय आहे बाबा? आणि तुम्हाला एक सांगू, मी माझे भान कधीच विसरून गेलो आहे. श्रीधर पुन्हा हसला. तुला तुझ्या वडिलांशी असे बोलताना जराही लाज वाटत नाही का? वडील जरा संतापतच म्हणाले. यात लाज वाटण्यासारखे काय आहे बाबा? ईश्वराने सुद्धा शक्तीवर प्रेम केले आहे. कृष्णाने सुद्धा राधेवर प्रेम केले होते. जर ईश्वरांना या प्रेमाचा मोह टाळता आला नाही तर आम्ही प्रेमाला दूर करणारे कोण? श्रीधरने पुन्हा फुलांचा वास घेतला. आता तुझ्याकडून मी प्रेमाच्या व्याख्या शिकून घ्यायच्या. वडिलांचा संताप कमी होत नव्हता. मी असे कुठे म्हटले आहे बाबा की तुम्ही प्रेम करायला शिका? मी फक्त तुम्हाला माझे मन उघड करून दाखवले आहे. श्रीधरने सौम्य शब्दात म्हटले. हे बघ श्रीधर, तुझ्या या प्रेमाला आपल्या घरात स्थान नाही आणि आतापासूनच तू तिच्यापासून दूर राहिलेला बरा. कारण तुझ्या या प्रेमाला भविष्य नाही. त्यामुळे नंतर दुःखी होण्यापेक्षा आताच स्वतःला सावर. वडिलांनी स्पष्टपणे बजावले. तुमच्या घरात माझ्या प्रेमाला स्थान नसेल तर मला तुमचे घरही नको. अण्णा, जरा गाडी थांबवा. असे म्हणत श्रीधरने चालकाला घोडागाडी थांबवायला सांगितले आणि तो खाली उतरला. त्याने मागे न पाहता चालत परतीची वाट धरली. दुसऱ्या बाजूला श्रीधरने विचारलेल्या प्रश्नांचा विचार करत कस्तुरी घरी पोहोचली. तिने आपल्या हातातली पैशांची थैली आपल्या आईकडे दिली. आली का? चल, हातपाय धुवून घे, मी खायला देते, शांताने म्हटले. हो, असे म्हणत ती बाहेर गेली. कस्तुरी हरवल्यासारखी वाटत आहे हे जयश्रीच्या लक्षात आले. कस्तुरीने बाहेर जाऊन हातपाय धुतले आणि अंगणात असलेल्या सोप्यावर बसले. तिच्या पाठोपाठ जयश्रीही तांदूळ निवडण्याचे सूप घेऊन कस्तुरीपाशी आली. काय झालं ग? तू आज जरा उदास वाटत आहे? जयश्रीने तांदूळ निवडत असताना विचारले. तायडे, आज तो आला होता, कस्तुरीने सांगितले. तो म्हणजे कोण? जयश्रीने विचारले. राजमहालातला मोठ्या बाईसाहेबांचा श्रीधर, कस्तुरीने उत्तर दिले. अच्छा, मग काय म्हणत होता तो? जयश्रीने विचारले. त्याने मला खूप मोठ्या कोड्यात टाकले आहे.
म्हणजे मी समजले नाही. जयश्रीने धान्यातला एक एक खडा बाहेर फेकत विचारले, तायडे, तो असे म्हणतो की त्याचे माझ्यावर प्रेम आहे. काय? जयश्रीने आश्चर्याने आपले कामच थांबवले. हो, आज तो फुले खरेदी करायला आला होता. तेव्हाच त्याने मला हे सांगितले. मग काय म्हणाला? जयश्रीने विचारले. म्हणत होता की माझ्या मनात फक्त तुझेच विचार येत आहेत. मी तुझ्यात गुंतलो आहे आणि मला तुझ्याशी लग्न करायचे आहे, कस्तुरीने सांगितले. काय? लग्न? मला तर बाई विश्वासच बसत नाही. जयश्रीला आश्चर्य वाटले. मला पण ते कुठे आणि आपण कुठे? आपली आणि त्यांची तुलनाच होऊ शकत नाही. त्याने कितीही म्हटले तरी त्याचे घरचे तयार होणार नाहीत. कस्तुरी, तू याचा जास्त विचार करू नकोस. तो तुझी मस्करी करत असेल. जयश्रीने कस्तुरीला समजावले. मस्करी नव्हे ग. त्याने मला निर्णय घ्यायला सांगितले आहे. त्याला माझ्याकडून उत्तर हवे आहे. उत्तर? तुझा काय विचार आहे? मला तर काही कळतच नाही. डोके सुन्न झाले आहे. तुला त्याच्यावर प्रेम आहे का? जयश्रीने स्पष्टपणे विचारले. तू पण ना तायडे, काही पण विचारते, कस्तुरी म्हणाली. सांग ना, तुला तो आवडतो का? जयश्रीने पुन्हा विचारले. तसा दिसायला वाईट नाही, सगळे आहे त्याच्याकडे, कस्तुरी म्हणाली. म्हणजे आवडतो? तसे असेल तर तू लग्नाला होकार दे, जयश्री म्हणाली. काय? हो म्हणू? आणि आई, ती काय म्हणेल? बघूया, यावर थोडा विचार करूया, जयश्रीने उत्तर दिले. संध्याकाळ झाली होती. राजमहालाच्या अंगणात घोडागाडी आली. त्या घोडागाडीतून आपले दुसऱ्या गावातले काम पूर्ण करून परतलेले श्रीधरचे वडील उतरले. ते थकल्यामुळे चौकीत असलेल्या एका आसनावर बसले. तुम्ही आलात? झाले का काम? मोठ्या बाईसाहेबाने विचारले. हो, काम पूर्ण झाले, श्रीधरच्या वडिलांनी उत्तर दिले. तेव्हाच सरबताचे 2 पेले घेऊन चिन्नम्मा बाहेर आली आणि तिने त्यातला एक पेला त्यांच्या हातात दिला. श्रीधर दादा कुठे आहेत? चिन्नम्माने विचारले. असणार आपल्या खोलीत, वडिलांनी सरबताचा एक घोट घेत म्हटले. वरच्या खोलीत कसा असेल? मोठ्या बाईसाहेबांनी दाराकडे बघत विचारले. म्हणजे? अहो, तो तुमच्या बरोबर गेला होता ना? बाईसाहेबांनी विचारले. म्हणजे तो घरी पोचला नाही? वडिलांनी आश्चर्याने विचारले. पोचला नाही म्हणजे? तुम्ही बरोबर गेला होता ना? मोठ्या बाईसाहेबांनी प्रश्न केला. हो, बरोबर गेलो होतो, पण तो मध्येच बाजारात उतरला आणि पुन्हा चालत घरी आला होता. वडिलांनी सकाळी घडलेली गोष्ट सांगितली. अहो, तुम्ही काय बोलत आहात? म्हणजे तो सकाळी तुमच्या बरोबर गेलाच नाही? मग कुठे आहे तो? बाईसाहेब कावऱ्या बावऱ्या झाल्या. याचा अर्थ तो सकाळपासून घरी परतलाच नाही? वडील आपल्या जागेवरून उठले. हे ऐकताच मोठ्या बाईसाहेब खूप घाबरल्या.
अहो नाही, कुठे गेला असेल माझा बाळ? रामप्पा, चिन्नप्पा, अण्णा, कुठे आहात तुम्ही? जरा इकडे या. बाहेर जाऊन श्रीधर कुठे दिसतो तर बघा. मोठ्या बाईसाहेब इकडे तिकडे शोधत बोलू लागल्या. राजमहालात सगळेच गोंधळलेले होते. सगळ्यांच्या मनात विविध प्रश्न डोकावत होते. शेवटी श्रीधर गेला तरी कुठे? रामप्पा आणि चिन्नम्मा बागकामाला असलेल्या काही माळ्यांना घेऊन श्रीधरच्या शोधात बाहेर पडली. अण्णांनी पण घोडागाडी पुन्हा बाहेर काढली आणि त्यात श्रीधरचे वडील आणि बाईसाहेब बसून श्रीधर कुठे दिसतो का हे बघू लागले. त्यांनी गावातले सगळे रस्ते, शेते, बागायती पिंजून काढल्या, पण श्रीधर कुठेच दिसला नाही. अहो, नक्की झाले तरी काय होते? जो तो असा घरी न येता बाहेर कुठेतरी गेला? बाईसाहेबाने विचारले. त्याचा आणि माझा जरासा वाद झाला होता, श्रीधरच्या वडिलांनी सांगितले. पण कशासाठी आणि का? वडिलांचे बोलणे ऐकून बाईसाहेब अचंबित झाल्या. आपला श्रीधर एका मुलीच्या प्रेमात पडला आहे, म्हणून मी त्याला बोललो होतो, श्रीधरचे वडील म्हणाले. अहो, तो प्रेमात पडला तर काय झाले? तरुण मुलगा आहे. या वयात प्रेम वगैरे होणे साहजिकच आहे. बाईसाहेबांचे डोळे ओले झाले होते. तुला माहित आहे ती मुलगी कोण आहे? आपला श्रीधर कोणाच्या प्रेमात पडला आहे? ती मुलगी आहे कस्तुरी गंधाची फुले विकणारी कस्तुरी. तुम्ही ऐकत होता कस्तुरी गंधा द फ्लावरिंग ट्री या कथेचा 15वा भाग. पुढे काय होणार? श्रीधर नक्की कुठे गेला आहे? त्याचे वडील त्याच्या प्रेमाचा स्वीकार करणार का? पाहूया पुढच्या भागात. धन्यवाद.